हे शंकराच्या पिंडीचं हे देवस्थान असून त्याला गोडा नैवेद्य असतो व त्याची पिशाच्य देवता आहे, त्याला नारळ व कोंब्याचा मान दिला जातो व तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखली जाणारी दक्षिण कोकणातील वेंगुर्ले गावातील श्रीदेव घोडेमुख जे देवस्थान आहे त्या ठिकाणी आज वार्षिक जो जत्रोत्सव त्या ठिकाणी आज पार पाडला जाणार आहे। जगभर प्रसिद्ध अशी कोंब्यांची जत्रा म्हणून ओळखला जातो। तर मंडळी आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे, त्याचबरोबर आता जत्रा म्हटल्यानंतर विविध प्रकारची ही दुकानं आलीच, त्याचबरोबर इथली जी काही प्रथा आहे वेगळी ती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघता येणार आहे। तर मंडळी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की एक व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राइब करा। आता आपण मंदिराच्या परिसरामध्ये आलं, गाड्यांची व्यवस्था आहे ना पार्किंग त्या साईडला केलेली आहे आणि आता आपण दुकानं बघत आपण मंदिरापर्यंत जाऊया। सगळ्या प्रकारची दुकानं आहेत आणि बघा असे कोंबे घेऊन चाललेत बघा। आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत बघा, मंचुरियन आहेत, इथे श्रीला केळी अगरबत्ती, इकडे बघा लहान मुलांना खेळण्याची, इकडे बघा तर मंडळी त्याचबरोबर आता आपण इथे दर्शन घेऊया। जी वयस्कर वगैरे माणसं असतात ना त्यांना वरती जाता येत नाही, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण इथून नारळ वगैरे श्रीला अर्पण करू शकतो। तुझ्याकडे आज बोटवून घे ताजी तुझं शेरवाणी करतो त्यांना सारा सहजाची आणि त्यांची मनोकामना पूर्ण कर, आजी बाबा कल्याण कर, या दोन नंबर गुरुबारा करू व्यवस्थित आता आपण मंदिराच्या पायथ्याशी आलो आहे आणि हे मंदिर राहण्याच्या डोंगरावर असल्यामुळे ना आपल्याला वरती चढून जायचं आहे आणि एक दाखवायचं म्हणजे या ठिकाणी आपण पहिल्यांदा आलो, त्याच्यामुळे हे माझ्या मागे जे कमान बघते ना या ठिकाणी जे वयोवृद्ध माणसं असतात त्यांना वरती जाण्यासाठी त्रास होत असेल किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांच्यासाठी या ठिकाणी देवस्थानाकडून ना ज्या आपण श्रीचरणी केळी नारळ किंवा हार वगैरे या गोष्टी आपण या ठिकाणी अर्पण केले जातात बघा आणि इथूनच गारणं वगैरे घातले जातात। आपल्याला या सगळ्या वस्तू त्यांना मातीच्या सगळे नवस आहे, ज्यांना आजार वगैरे असतो, ज्यांना मुलं बाळ होत नाही त्यांच्यासाठी बघा, किंवा घराचं मध्ये काही दोष असेल ते या ठिकाणी बघा श्रीचरणी अर्पण केलं जातं की घरातील जे काही अडचणी असतील ते दूर होण्यासाठी जे नवस आहेत ना ते या ठिकाणी फेडले जातात आणि नवससुद्धा केले जातात ते बघा। त्या ठिकाणी आता सातेरी देवीचं या ठिकाणी आगमन होत आहे। लव्याजमासह ना सर्व देवतरंग आहेत, त्याचबरोबर भावी भक्तींसुद्धा आलेले आहेत। तर मंडळी अशा प्रकारे आता श्रीच्या भेटीसाठी देवी सातेरी देवी आलेली आहे। देवतरंगासह आपले पारंपरिक वाद्य घेऊन या ठिकाणी देवी देवाच्या भेटीला चालली आहे आणि त्याचबरोबर आता भेट झाल्यानंतर पुढे जी काही प्रथा आहे ते आपल्याला पाहता येणार, भरपूर सारे भाविकांची गर्दीसुद्धा आहे। हे बघा ही अशी चढण आहे ज्या चढणीने आता आपल्याला थेट मंदिरापर्यंत जायचं आहे आणि मागून येतात
या ठिकाणी बघा भाविक भक्तांच्या आतुरतेने वाट बघते आहेत. गर्दी बघा किती आहे. तर मंडळी आपल्यासोबत इथले काका आहेत, ते आपल्याला संपूर्ण या जत्रेविषयी माहिती देतील. प्रसिद्ध असं घोडेमुख देवस्थान 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून इथे दक्षिण कोकणातील प्रसिद्ध देवस्थान म्हणून समजलं जातं. श्रद्धेला पावणारं आणि हाकेला धावणार असं या देवाची ख्याती आहे. आज येथे लाखो भक्तगण हे आपला नवस पेड करण्यासाठी येतात. नवसाला पावणारा असं देवस्थान असल्यामुळे कुठल्याही अवयवाचं आपल्याला दुखणं खुपणं असतं आणि त्याचा जर आपण नवस बोललो तर त्याची प्रतिकृती म्हणून मातीचा कुठलाही अवयव इथे घालून त्याचा नवस पेड केला जातो. अशा पद्धतीने याची ख्याती हे सातेरी परिवार देवतापैकी एक मुख्य परिवार देवतापैकी घोडेमुख हे परिवार देवस्थान आहे. त्याचं देव दीपावली दिवशी तिथे सातेरी मंदिरमध्ये माजरी बसली जाते व तिथे 4 दिवस आज जागर केला जातो. माजरी बसले देव दीपावलीपासून 4थ्या ते 5व्या दिवशी इथे आमची तिन्ही तरंगाठी म्हणजे मेळेकर पाहुणा आणि भूतनाथ तिन्ही मेळेकरी इथे आम्ही बाकीच्या स्थानांना भेट देऊन इथे घोडेमुख ठिकाणी प्रस्थान करतो. याचे मुख्य जे म्हणजे हे शंकराच्या पिंडीचं हे देवस्थान असून त्याला गोडा नैवेद्य असतो व त्याची पिशाच्य देवता आहे. त्याला नारळ व कोंब्याचा मान दिला जातो व त्याची धारणा करून आम्हाला सातेरी मंदिरमध्ये पूर्ण वर्षाकाठी जे देवाला जे अद्भुत शक्ती लागते व चांगल्या कामासाठी जी अद्भुत शक्ती लागते ते टाळा या स्वरूपाने आम्ही इथून घेऊन जातो. त्या पद्धतीने असं प्रसिद्ध देवस्थान आम्ही आमच्या मातोंडला लाभलेलं आहे. तर आम्हाला सार्थ अभिमान आहे. मातोंडला हे देवस्थान घोडेमुक्त आणि दिवसेदिवस याची एवढी ख्याती वाढली की लाखो भाविक आज इथे येते. आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. काकांच्या हातामध्ये कुंभ आहे, त्याचबरोबर इथे सुद्धा आहे. ते सर्वजण आपला आता नवस पूर्ण करतील. देवाला मानवा लागतो. सर्वजण पिशवीमध्ये कोंबडे घेऊन बसले ते बघा. या ठिकाणी सुद्धा बघा तिथे देवाची कामगिरी झाली ना त्याला सुरुवात केली जायला. प्युअर गावठी आहेत ना कोंबडे. तर मंडळी बघा या ठिकाणी सुद्धा बघा काही जणांचे नवस असतात किंवा काही जे वार्षिक जे मानवले जातात ना ते सुद्धा असतात. तर मंडळी या ठिकाणी बघा सर्वजण काही जणांचे नवसाचे वार्षिक सुद्धा असतात जे कोंबे या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आणि सर्वांच्या हातामध्ये ना एक कोंबे आहेत जे आता या ठिकाणी देवाची कामगिरी पूर्ण झाल्यानंतर ना या ठिकाणी मानवले जाणार आहेत. ते बघा जवळपास 20,000च्या आसपास एक कोंबेना कापले जातात. तर मित्रांनो जत्रा म्हटल्यानंतर क्रिएटर त्याचबरोबर सर्व भावी भक्त जे निले तर आपल्यासोबत आता अमित वेंगुर्लेकर आहेत जे ते सुद्धा शूट करू गेले आहेत. इकडचं तो गाव कुठलं इकडचं मालवण आणि अजून क्रिएटर इले आहेत ते बघूया काही कोण कोण आहेत ते. आणि आपल्यासोबत आता
तेजस काळशेकर. नमस्कार. ड्रोन आणि कोण दाखवतो होतो पण ड्रोन गेलो गेलो. आणि आपल्यासोबत आता संकेत गाडी आपल्याच गावातलो. नमस्कार. का तुम्ही ओळखता आणि आपल्या नवीन एक मित्राची ओळख झाली आणि अरे परत पहिला नमस्कार. तर हे एवढे सर्वजण आम्ही आता आलो आहे घोडेमुखच्या जत्रेसाठी. आता थोडासा मंडळी 3 घंटा वाजल्यानंतर या ठिकाणी जे काही धार्मिक विधी असतील त्याला सुरुवात केली जाणार आहे. आणि इकडे बघा ते भेट झाली ते संकेत कुडव यांची. तू पण ओळखून सुरुवात केलं. चॅनलचं नाव काय? संकेत कुडव ऑफिशियल. ओके. या ठिकाणी देवतरंग आहे त्याचबरोबर देव आहे. हो ते उपहार येतात ना. उपहार ना. ह्या झाला का पिशवी घेऊन नाही खालती जाऊ. म्हणजे आता सुरुवात झालेली आहे बघा. त्या ठिकाणी आता कुंभ मानवायची जी काय प्रथा आहे ना त्या ठिकाणी चालू झालेली आहे बघा.
तर मंडळी अशा प्रकारे आता बरोबर 6:30 होत आल्यात आणि इथल्या जो श्रीदेव घोडेमुख जी जत्रा होती वार्षिक ती या प्रकारे संपन्न झालेली आहे. त्याचबरोबर आता मागून देवस्वाऱ्या येत आहेत, कारण इथं असं समजलं जातं की जेव्हा देवस्वाऱ्या निघतात मूळ स्थानाकडून तेव्हा इथे कोणीच थांबायचं नसतं. त्याच्यामुळे देवांबरोबर भाविक भक्तजन येतात. त्याचबरोबर देवस्वारा या परत आता परतीच्या प्रवासाला म्हणजे सातेरी देवी ही परत निघाली आहे परतीच्या प्रवासाला. खाली आल्यावरती जो मंदिरचा जो परिसर आहे तिथे सुद्धा या ठिकाणी ना हे कोंबे वगैरे नारळ वगैरे या ठिकाणी मानवले जातात. आणि आता आपण बरोबर डोंगराच्या पायथ्याशी आलो आहे. मागून देवस्वारा येत आहेत. त्या 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखली जाणारी हा श्रीदेव घोडेमुख जी जत्रा आहे ती या ठिकाणी संपन्न झालेली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे श्रीदेव घोडेमुख जी वार्षिक जत्रोत्सव जो 360 चाळ्यांचा अधिपती म्हणून ओळखला जाणारा सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील मातूर पेंडूर या ठिकाणी हा वार्षिक जत्रोत्सव हा पार पडला जातो. बघितलं असेल भरपूर सारी गर्दी होती. त्याचबरोबर आता देवस्वारा ह्या परतीच्या प्रवासाला निघाला आहे म्हणजे थेट मंदिरापर्यंत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडलाच नाही की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया परत अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.